नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चामोर्शी येथे 7 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण तालुका संतप्त झाला असून न्यायासाठी नागरिकांचा आक्रोश रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेच्या निषेधार्थ हजारो महिला, युवती आणि नागरिकांनी चामोर्शी पोलीस स्टेशनवर धडक देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी केली. आरोपीला फाशी द्या आणि चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. संतप्त महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घालत ठिय्या आंदोलन सुरू केले. परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले. तपास जलद गतीने पूर्ण करून मजबूत आरोपपत्र सादर केले जाईल, तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिले. दरम्यान संतप्त नागरिकांनी मुख्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठ आणि व्यावसायिक आस्थापनांनाही बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविला. एका निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण चामोर्शी एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता आरोपीला किती लवकर आणि कठोर शिक्षा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज रोजी तुमच्या समोर एक मुख्य विषयाबद्दल थोडा क्लिफिकेशन आणि सूचना देणे इथे उपस्थित आहे. तुमचे मान्यवर 8 जून 2 दिवस आधीपूर्वी चामोर्शी शहरामध्ये एक छोटीशी पोलीस एक दुर्दैवी घटना घडली आहे. त्याबद्दल चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा नोंद आहे आणि आरोपी अटक आहे. या केसमध्ये जे काही डिटेल्स आहे मागचे 2 दिवसापासून मी एकदम सिरियस आणि डिटेल आढावा घेतलेला आहे. काल रात्रीपासून या केसवर आपण काय काय करू शकतो न्यायासाठी याच्याबद्दल पण चर्चा झाली आहे. तुमच्यापैकी 7-8 लोक माझ्याशी आता पुढचं काय करायला पाहिजे याबद्दल चर्चा केली आहे. इथे जमलेले सगळ्या बंधू बहिणींसाठी मी सांगू इच्छितो की या केसमध्ये गडचिरोली पोलीस दल काय करणार आहे. आरोपी अटक आहे. सर्वोत्तम ह्या केसचे जो तपास आहे गडचिरोली सब डिव्हिजनच्या SDPO आहे IPS अधिकारी अनिकेत हिरडे साहेब त्यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आलेली आहे. आजपासून केसचा तपास एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते करणार आहे. मी पण त्यांना मार्गदर्शन करणार आहे. या केसमध्ये जे काही पुरावा पॉसिबल आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, जबाब नोंदविणे, लोकांच्या साक्ष नोंदविणे, जे काही पॉसिबल आहे हे सगळ्या गोष्टी आम्ही एकदम सखोल तपास करून एक चांगला चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करणार आहे. चार्जशीट दाखल करण्यासाठी मी त्यांना तपास अधिकाऱ्याला मॅक्सिमम 30 दिवसाच्या मुदत दिलेला आहे, टार्गेट दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि गॅरंटी देतो 30 दिवसात लवकरात त्यामध्ये मोठा शीट दाखल होईल. त्याच्यानंतर आरोपीबद्दल सांगणे, आरोपी मला माहीत आहे आणि आम्हाला पण ऑलरेडी आढावा घेतलेला आहे की हे पूर्वीचा पण एक गुन्हेगार आहे आणि त्यांच्या एक सवय आहे की असे लैंगिक अत्याचार करण्यामध्ये आरोपीला मान्य. गडचिरोली प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथ सोबत बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.